हा, तू हे काय घालत आहेस ह्या टोपल्यात? हे गहू घालते. नमस्कार मंडळी, हे बघा, बघू शकताय एवढे गहू घेतले मी खिरीसाठी. खीरचे आपण खीर करण्यासाठी खिरीचे तांदूळ वाटून घेत आहे. हे गव्हाचे एवढे गहू घेतले, हे बघू शकता. हे बघा, आमच्या गोलूला लई कोडं पडतंय. काय करते आजी काय नाही, आवा काय करते म्हणते ती. हे बघा, बघू शकता तुम्ही, एवढे घेतले मी गहू. ह्याला एक 10 मिनिट पाण्यात ठेवून घेऊया आपण. स्वच्छ धुवून घ्यायचं, 1-2 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ ना, 10 मिनिट पाण्यात ठेवायचं आणि पुन्हा. हा, हे बघा मंडळी, मी आता 2 पाण्यात धुवून घेतले आणि एक आता 10 मिनिटाला पाण्यात आपण असंच भिजत ठेवू. 10 मिनिट पाण्यात भिजलं ना, मग आपल्याला ह्याला मिक्सरमधून काढायचं. मिक्सरमधून काढायचं. ह्याला पाण्यातनं काढून एक चाळणीत ठेवायचं पाणी नितरण्यासाठी. असंच पाण्यासहित वाटायचं नाही. कसं पाण्यात वाटलं की चुरा होते बुकना. पाणी काढून एक 10 मिनिट म्हणा, 5 मिनिट म्हणा, पाणी नितरजेपर्यंत चाळणीत ठेवून द्यायचं. पाणी नितरलं की मग आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. मंडळी, असे पाण्यातून काढून ठेवले 5 मिनटं. सगळं आता पाणी नितरलंय. आता ह्याला मिक्सरमधून काढून घेऊया. हे बघा, असं थोडं थोडं करून मिक्सरमध्ये काढून घेऊया. अव्वा, बोल. तू ह्याच्यात काय टाकत आहेस? हे खिरीचे तांदूळ बघा, असं वाटून घेतलं. असं वाटून घ्यायचं, मिक्सरमधून काढून घ्यायचं. मग ह्याला थोडंसं हव्याला ठेवायचं. असं सुकवलं की नंतर आपण पाकडून खीर करायची याची. हे बघा कसं मऊ मऊ झाले ती तांदूळ. हे असं झालं, सगळं वाटून घेतलं एकदाच. आता ह्याला थोडंसं सुकू देऊया. कपडा असला तर तुमच्याकडे तुम्ही थोडं कपड्यावर घाललं तर, कॉटनच्या कपड्यावर, म्हणजे लवकर हे सुकते, पाणी आटून घेते. कपड्यावर टाकून घ्यायचं. काय झालं रे गोलू, कार तुझं छान झालं. आता मग थोडा वेळा सुकू दे. फॅन बिन लावलं की लवकर सुकतंय. आता काय फॅनची गरज नाही, तेवढी हे नाही सुक. असं कपड्यावर टायवलावर वाळू घातलं की सुकतंय. सुकलं की ह्याचं भुसा एकीकडं होतंय, आपलं खिरीचे गहू एकीकडं होते ती. त्याच्यामुळं असं जरा पसरत टाकायचं.